अमेरिका आता भारतावर 500% टॅरिफ लावणार आहे आणि पुढील आठवड्यात याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता ट्रम्प यांचं भारताशी असं काय बिनसलं की त्यांनी थेट 500% टॅरिफचा फरमान काढलाय आणि या टॅरिफ लावण्यामागे अमेरिकेनं काय कारण दिलंय पुन्हा, आणि या 500% टॅरिफमुळे भारतावर काय परिणाम होणार आहे, सर्व काही जाणून घेणार। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मित्रांनो, समजा तुम्ही एक झाड लावलं आणि त्याला फळ कधी लागेल हे तुम्ही सांगू शकता का? नाही ना। बस तसंच आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतील हे पण कोणीच सांगू शकत नाही। आता ट्रम्प यांनी भारतावर 500% टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत आणि त्यांचं मुख्य कारण त्यांनी दिलंय ते म्हणजे असं की रशिया विरुद्ध ट्रम्प यांचं जे नवीन धोरण आहे ते। ट्रम्प यांनी रशिया विरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे। इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार एका विधेयकामध्ये असं म्हटलंय की रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर, विशेषतः भारत, चीन आणि ब्राझीलवर 500% पर्यंत शुल्क लादण्याच्या तरतुदींचा समावेश आहे। कारण काय आहे तर युक्रेन युद्धामध्ये रशियाला अप्रत्यक्षपणे मदत होत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे। आता गेल्या अनेक महिन्यांपासून या विधेयकावर काम सुरू होतं आणि आता अखेर हे विधेयक पुढील आठवड्यामध्ये मतदानासाठी काँग्रेसमध्ये आणलं जाऊ शकतं। बरं, रशियाला मंजुरी देणारा जो कायदा आहे SRA 2025, त्यातल्या काय तरतुदी आहेत तर अमेरिकन काँग्रेसमध्ये हा कायदा मांडला जाणार आहे आणि या कायद्यानुसार रशियाच्या तेल, वायू, बँकिंग आणि संरक्षण या क्षेत्रांवर कडक निर्बंध लादले जाणार आहेत। फक्त एवढंच नाही आहे तर रशियाला निर्बंध चुकवायला मदत करणाऱ्या तिसऱ्या देशांनाही अमेरिकेची शिक्षा होऊ शकते। भारतासाठी ही मोठी चिंतेची गोष्ट आहे, कारण भारत आधीच रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यामुळे 25% अतिरिक्त करही भरतोय। जर हा कायदा मंजूर झाला तर भारतावरचा एकूण कर हा 50% जाऊ शकतो। यामुळे भारताची अमेरिकेतील निर्यात मोठ्या प्रमाणात अडचणीत येईल। जर आपण गेल्या काही वर्षाची आकडेवारी पाहिली तर ती आकडेवारी असं सांगते की अमेरिकेत आता भारताची निर्यात फारच कमी होत चाललेली आहे। कारण जुलै 2025 मध्ये $8 अरब एक्सपोर्ट होतं, जे ऑगस्टपर्यंत 6.90 वर आलं, मग ते 5.50 आलं आणि त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत 6.35 वर आलं। आता भारतानं देखील हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। भारताने रशियाकडून तेल आयात कमी करायला सुरुवात केली आहे। 2023 मध्ये 36% आयात होणारं रशियन तेलाचं प्रमाण आता 19% आलं आहे। पर चीन नंतर भारत असा दुसरा देश आहे जो मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल इम्पोर्ट करतो आणि कारणही तसंच आहे, कारण रशिया भारताला स्वस्त दरात तेल देतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रशियाकडून भारत तेल इम्पोर्ट करतो। रशियन तेल आयात मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरलेली आहे, 36%हून थेट 19%, अर्ध्याहून झालेला आहे, कमी। त्यामुळे आता भारताला पर्यायी मार्ग तो शोधावे लागतील। जर ट्रम्प यांनी 500% टॅरिफ लावला तर अमेरिकेसोबत भारत वाटाघाटी करू शकतो, मात्र यात यशस्वी होईल का याबाबत साशंकता आहे। आता ट्रम्प हे मोदी चांगले मित्र आहेत, मात्र आता मैत्री मोदी इथं कशा प्रकारे वापरतात आणि वाटाघाटी करतात हे पाहावं लागेल। तुम्हाला याबाबत भारत काय भूमिका घेऊ शकतं किंवा भारताने काय भूमिका घ्यायला पाहिजे, काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।